परत एकदा आपण आलो अचलपुरामध्ये आणि अचलपुरामध्ये सध्या तुम्ही जे पाहताय, मला तुम्हाला काही इथली काही ऍड्रेस सांगायचा काही गरज म्हणजे आवश्यकता वाटत नाही. पण सध्या तुम्ही जे पाहून राहिले, ज्या ठिकाणी जाहीर सूचनेचं एवढं मोठं फलक लागलेला आहे आणि संहिता कलम 164 नुसार पुढील आदेशापर्यंत काम कोणतेही काम करण्यासाठी इथं मनाई आहे. पण मनाई असल्यावरही आता इथं तुम्ही पाहता की काम चालू आहे. सध्या तुम्ही काही मजूर पाहता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिकडे बुद्ध विहाराचं काम चालू झालेलं हे आपल्याला थोडक्यात दिसून येते आणि त्रिशूलचा ओटा सुद्धा इथं दिसते. इथल्या काही कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की जर कधी सूचनेचं इथं रिस्ट्रिक्शन लावलेलं आहे तर आता तुम्ही काम चालू का बरं केलं. एक विषय असा लक्षात येते का माजी खासदार नवनीतजी राणा यांचा हे जेव्हा खासदार होते त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या निधीतून असं म्हटलं जाते की त्यांच्या निधीतून बुद्ध विहारासाठी इथं पैसे टाकण्यात आले होते, निधी टाकण्यात आला होता. पण काही कालांतरानं इथं वादविवाद वाढत गेले कारण की सगळ्यांचं म्हणणं होतं की अर्धी जागा त्रिशूलसाठी सोडा किंवा अर्धी जागा म्हणजे अशातला जागेचा काहीतरी भाव होता की थोडीशी जागा पाहिजे होती, कोणाला पाहिजे जास्त जागा, कोणाला अर्धी जागा. अशा वेळेला काय होऊन राहिलं होतं की नेमकं इथं वातावरण नेहमी बिघडत होतं. मागच्याही बातमीमध्ये तुम्ही काही दिवसाआधीची बातमी आपली, त्या बातमीमध्ये असं दिसत होतं की इथं खूप मोठा गोंधळ झाला होता. SRP सुद्धा इथं आलेली होती आणि खूप मोठा ओढाताडीपासून तर महिलांना ओढाताडीच्या नंतर त्यांच्या हाताला सुद्धा दुखापत झालेली होती, हे आपल्याला दिसून आलं होतं. आता काय झालं की हे काही कार्यकर्ते आपल्यासोबत दिसून राहिले. यांचं म्हणणं आहे की इथं रिस्ट्रिक्शन बोर्ड लागल्यानंतरही इथं काम कसं काय चालू आहे, कारण याले जबाबदार कोण किंवा याच्यावर राजकीय ताकद कोणाची की इथं आता सध्या रिस्ट्रिक्शन असल्यावर काम कसं काय चालू झालं. आपल्यासोबत सनी आहे. सनी, या इकडे. काय नेमकं म्हणजे मागच्या वेळेला पाहायला खूप मोठा गोंधळ झाला होता, यावेळेला आता आपण पाहतो की इथं जाहीर सूचना रिस्ट्रिक्शन बोर्ड लागलेला आहे आणि 2 मजूर सध्या काम करताना दिसून राहिले. आणि तुमचं म्हणणं आहे की सीओ साहेबांपर्यंत तुम्ही बोलले, काय नेमका विषय काय झाला. बोललो मी दादा, तुम्ही जैसे म्हटलं आता सीओ साहेबांशी बोललो मी. अब मैंने उनसे बात किया तो सीओ साहब बोलते वहां का तो निर्णय अभी है 1-2 दिन में बिल्कुल लगने वाला है. हमारी चर्चा विचर्चा विषय के बारे में हो चुकी है क्योंकि बात बहुत बड़ा हो चुका है. बोले और इसको समाप्त करना जरूरी है, 2 धर्म है और ये सब होना नहीं चाहिए, इसलिए हमारी इस पे चर्चा हो चुकी है. लेकिन आज है छुट्टी तो बीएनसी ने कैसे काम चालू किया, मैं कॉल करके पूछता. बोले ठीक है, आपके हिसाब से आपकी लाइन में आप कॉल करके पूछिए. तो सीओ साहब ने बीएनसी में कॉल किया, तो बीएनसी में सीओ साहब ने कॉल किया तो बीएनसी से जब बात की तो बीएनसी बोले हमने वहां पे कोई आदमी भेजे ही नहीं है हमारे. बीएनसी ऐसे बोलती है सीओ साहब को. तो फिर सीओ साहब का मेरे को रिटर्न कॉल आता है कि वहां पे कोई बीएनसी के आदमी नहीं है बोले. तो वहां कॉल आया, फिर उसके बाद में फिर मैंने और ट्राई किया, पुलिस स्टेशन में भी कॉल किया, लेकिन पुलिस वाले बोलते कि प्रशासकीय काम है, अगर वहां पे कोई अड़थड़ा डालता है तो उस पर कानूनन कार्रवाई हमें करनी होगी. तो मैंने बोला ठीक है. उसके बाद में भी अभी देखो क्या होता है. तो आप सबसे तो बात हो चुकी है बीएनसी से और सीओ साहब से, लेकिन वो तो इलीगल ही है ना. 1-2 दिन में जब वहां का निर्णय है और निर्णय लगा ही नहीं है तो काम कैसे चालू कर सकते. अगर निर्णय लग गया तो कोई आपत्ति नहीं है ना, वैसे भी अपने कोई आपत्ति है ही नहीं. 2 धर्म है, दोनों ही रहेंगे, बहुत अच्छी बात है, दोनों साथ में रहेंगे तो ऐसे कोई विशेष नहीं है. लेकिन वो काम अभी तो इलीगल ही है, ऐसे ही समझ लो, क्योंकि परमिशन किसी ने नहीं दिया ना. सनी दादांनी सांगितलं की इलिगल काम आहे. म्हणजे जर कधी एवढे मोठे वाद इथं होऊन गेले, कारण 4 ते 5 वेळा इथं SRP तैनात करायला लागली, खूप मोठा पोलीस बंदोबस्त इथं होता, तरी सुद्धा असं वाटते की या गोष्टीला एवढा सहजच न घेता 2-3 दिवसानंतर जरी या गोष्टीचा वाद संपणार होता, पण 2 दिवसाआधी 2-3 दिवसाआधी हे काम चालू करणं हे महत्वाचं नाहीये. कारण की होऊ शकते आज जे पाहतो आपण इथं सहजच एक फोन आला, त्या फोनच्या हिशोबाने आपण इथं आलो, तर सध्या हे परिस्थिती झाली. इकडे पब्लिक दिसून या साईडला पहा तुम्ही, काही कारण नसताना पोलीसवाले सुद्धा इथं आले आणि सनी दादांचं ज्या पद्धतचं म्हणणं होतं, सीओ साहेबांसोबत बोलले, बीएनसी सोबत बोलले, मग आज सुट्टी आहे तर कर्मचारी कसे आले, मजूर कसे आले इथं, हाही मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होते. आणि यावर कोणत्या तरी नेत्याचा दबाव आहे काय, ताकद आहे काय, म्हणजे नेहमी या गोष्टीकडे यांचा जो प्रकार इथं आपण नेहमी मागच्या बातम्यात पाहिलेला आहे. नेमकं आता पुढे काय होणार आहे ते आपल्याला पाहणं आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.